हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असेल. झाले का चहा वगैरे तुमची? मी ग्रीन टी घेतली आणि कपडे मशीनला धुवून मशीनला स्पिनला लावले आणि आता म्हटलं व्हिडिओ बनवायला स्टार्ट करूया. तर कसे आहात तुम्ही? बरे आहेत ना? चला, मी पण ग्रीन टी वगैरे घेतलेली आहे आणि व्हिडिओला स्टार्ट करूया आपण. तर कुणी काय खावं, कुणी काय बोलावं, कुणी कसं वागावं आणि कुणी कसे काय घालावं हे ज्याचा त्याचा वैयक्तिक आहे, बरोबर. हे कुणी सांगायची गरज नसते कोणाला आणि तो अधिकार तुम्हाला नसतो, बरोबर आहे की. कुणी काय घातले, काय खाल्ले, तो कसा वागतोय हा बोलायचा अधिकार आपल्याला नसतो आणि जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यांना कसं वागावं, बरोबर. तर काही लोकांना एवढं साधं सिंपल सुद्धा समजत नाही की आपण कोणाला काय सल्ले द्यावे, बरोबर की नाही. आणि राहिला प्रश्न तर मी मागे कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कुणालाही अधिकार नाहीये कपडे असे का घातले म्हणायचा आणि त्यावरती बोलायचा. त्यानं काय घालावं हे त्याचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे, बरोबर. आणि तुम्हाला ते बोलायची आणि सांगायची गरज नसते, कारण तो व्यक्ती जसा आहे तसं त्यानं समोर दाखवले. आणि मी रोज जी डेली यूज करते मी तशाच कपड्यावरती येते ना, की मी टापटीपमध्ये तयार होते आणि मगच तुमच्या समोर येते, दिखावा करते, असं नाही आहे माझी लाईफ. मी ज्या वेळेला मी एकदम ओके असते त्यावेळेला पण मी तुमच्या समोरच असते. ज्या वेळेला मी नॉर्मल ह्याच्यात असते त्यावेळेला पण मी जशी आहे तशी दाखवते. आणि मी जी हे डेली शूटचं एवढं मनावर घेत नाही ना, त्याचं रिझन एकमेव हे आहे, कारण मी माझ्या घरामध्ये शॉर्ट कपड्यांवरच जास्त असते आणि तो माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. मी काय घातले आणि मी किती संस्कारी आहे, मी कशावर छान दिसते, माझं कॅरेक्टर किती चांगलं आहे, हे माझ्या कपड्यावरून जर कुणाला ठरवायचं असेल ना, तर तुमच्या त्या भुरसटलेल्या विचारांना कुठेतरी कचरा कुंडीत नेऊन फेका, बरोबर. तर जर हे रोजची लाईफ बघितली ना, तर तुमची अशी जळण, म्हणजे जर मी डेली दाखवलं ना, तर असे जळकुटे लोकांसाठी आहे, माझ्या लोकांसाठी नाही. कारण माझे लोक मला कधीही कुठल्याही गोष्टीला नावं ठेवत नाही. परंतु असे काही जळकुटे असतात ना, जे कधीतरी तोंड मारायला येतात त्याच्या चॅनलवरती, त्यांच्याबद्दल बोलत आहे मी. की माझी रोजची लाईफ मी का किंवा ते माझी मला शेअर नाही करायचं. आणि मी त्या दिवशी अति प्रमाणात गरमी होती आणि मी शॉर्ट कपड्यावरती होते, मी काहीच नाही घातलं, मी तशीच आले. परंतु त्याच्यात माझ्या दंडाच्या व्यतिरिक्त काय दिसत आहे मला फक्त एवढं सांगावं. स्लीवलेस कपडे घातल्यानंतर पण दंड दिसतात, बरोबर की नाही. आणि अंगठा भादर असतात ना, यूपी बिहारीच्या ह्या उघड्या नागड्याची बायका असतात, नुसत्या ब्रावरती येऊन बसतात. भाभीजी क्या दिखाना चाहते हो, एकाने अशी कमेंट्स केली. तर तुझी आई बहीण जी येऊन सोशल मीडियावर दाखवती ना, ते नाही दाखवते रे मी नीच कुत्र्या. तुझी लायकी पण नाहीये ती कमेंट्स करायची, समजलं का, माझ्या चॅनलवर येऊन. आणि राहिला प्रश्न, माझ्या त्या ह्याच्यात माझे पूर्ण कपडे आहेत. दंडाच्या व्यतिरिक्त माझं काय दिसतंय? ह्यांच्यासारखे असे काशी भोपळे असे हलवलेले अर्धे दिसत आहेत, अर्धे खाली लटकत आहेत. हा तर प्रकार मी नाहीये केलेला. आणि माझी शॉर्ट असते तर मी कधीही फुल व्हिडिओ घेत नाही, कारण ज्या वेळेला माझी शॉर्ट असते आणि मी अशीच बसून व्हिडिओ बनवलेले असते, कारण की मी माझ्या घरामध्ये जेव्हा असते आणि अति प्रमाणात गरमी असते आणि मी माझे सीझन वाईज कपडे घालते. मी ते पण सांगते तुम्हाला. मी थंडीच्या दिवसामध्ये, हिवाळ्यामध्ये फुल कपडे असतात माझे. उन्हाळ्यामध्ये मी शक्यतो शॉर्ट कपडे घालते आणि आमच्या घरामध्ये मी माझ्या मुलीला सुद्धा शॉर्ट कपडे घालायची. अजून पण लग्न जरी झालं तरी मी माझ्या इथं आल्यानंतर माझी मुलगी कसलीही कपडे घालू शकते, कारण मी अशी तुमच्यासारखी गंज लागलेल्या विचाराची नाहीये की कपड्यावरून एखाद्याचं कॅरेक्टर ठरवलं जातं. तर तुमच्यासारख्या अशा घाण लोकांनी माझ्या इथे यायचं नाही. आणि ह्या अशा जर घाण कमेंट्स केल्या ना, तर तुमच्यावर FIR होतील, हे लक्षात घ्या.
परत नाही इथं येऊन घाण करायची. नाहीतर मी एकाच्या गांडीत असे खुट्टी ठोकल ना, खुट्टा निघन, पण खुट्टी निघणार नाही एवढं लक्षात घ्यायचं. त्यामुळे जिथे घाण आहे तिथं जाऊन तुमची आई आणि बहीण घालायची, शेवट मुली सुद्धा घालायच्या तिथं जाऊन. समजलं? इथं यायचं नाही. तर फ्रेंड्स, मला हे सगळं बोलायचं नसतं, मी तुम्हाला हजारदा सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला कमीत कमी आत्तापर्यंतचा अनुभव तरी आला असेल की माझे विचार कसे आहेत किंवा मी वैयक्तिक स्वतः कशी आहे. मला असं कुणी घाण नजरेनं बघितलं ना, आणि कुणी असं घाण म्हणजे घाण बोलण्यापेक्षा ना, ही घाण नजर आहे. तुम्हाला सांगू का, हे घाण हाताने लिहिण्यापेक्षा ना, ही डोक्याचा खेळ आहे आणि नजरेचा खेळ आहे. ह्यांना घाण दिसलं ना, कारण ह्यांची नजर कुठं गेली माहिती आहे तुम्हाला? उघडं शरीर. ह्यांनी फक्त एवढंच बघितलं, बाकीचं काही बघितलं का? नाही बघितलं. तर असे ही नीच कुत्रे असतात ना, तर तुमचे डोळे दान करा रे कुत्र्यांनो. तुम्हाला जर एखादा व्यक्ती चांगला बघवत नसेल ना, तर तुमचे डोळे कुठेतरी जाऊन तुम्ही दान करा. कारण तुम्ही नेत्रहीन राहणं ठीक आहे, नेत्र घेऊन राहणं तुम्ही या जगात तुमच्यासारखा पापी आणि तुमच्यासारखा हैवान कोण नसणार. कारण तुम्हाला नेत्र देवाने दिलेत ना, हे फक्त लोकांमध्ये दोष शोधण्यासाठीच दिलेले आहे, बाकी काहीच नाही. वाईट बघण्यासाठी दिलेले. देवानी तुम्हाला नेत्र देऊन चुकी केली. ज्याला नेत्रांची खरंच गरज आहे, एवढे चांगले चांगले लोक आहेत, ते नेत्रहीन आहेत. त्यांना ज्यांचे संस्कार चांगले आहेत, ज्यांचे विचार चांगले आहेत, त्याला देवानी नेत्र दिलेले नाही आहेत. आणि तुमच्यासारख्या अशा राक्षस हैवानांना नेत्र दिलेले आहेत की जे फक्त घाण बघतात आणि बायकोच्या शरीरावरतीच बघतात. तर तुमच्या आईच्या लय राग येते रे हांडग्यांनो. तुम्ही फक्त माझ्या समोर पाहिजे. तुमच्या जर गांडीत दम असेल आणि तुम्ही जर एका आई बापाचे असाल, तर तुम्ही फक्त माझ्या समोर येऊन हे वाक्य बोलायचं. तुमची ज्या गोट्या आहेत ना, गोट्या त्या काढून जर मी गोट्या नाही खेळले ना तुमच्यासोबत, तर नाव बदलून ठेवायचं माझं. तेव्हाच तुम्हाला समजेल की मी खरी काय आहे आणि मी खऱ्या लाईफमध्ये अशीच आहे. चांगल्याशी चांगलं, वाईटाशी वाईट आणि तुमच्यासारख्या नासक्यांशी ना तर लय पंगे घेतलेले इथे. तर फ्रेंड्स, माझं चुकलं असेल तर मला सांगा तुम्ही. परंतु आत्तापर्यंत मी जेव्हा मी बघितले, मी जशा परिस्थितीमध्ये असते त्याच परिस्थितीमध्ये मी येऊन व्हिडिओ बनवते, बरोबर. आणि हे काही मी फर्स्ट टाइम घातलेलं नाहीये. माझे ह्याच्या आधीचे मी कितीदा सांगितलेलं आहे की मागे सुद्धा जाऊन व्हिडिओ बघा. माझे ह्याच्या आधीचे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी बरेचदा असे शॉर्ट कपडे घातलेले आहेत आणि मला त्याच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही. माझ्या घरातल्यांना प्रॉब्लेम नाही. तर तुमची का जळते, तुमच्या बुडाला आग का लागते, तुमच्या गांडीत सगळ्या मिरच्या का पडतात आणि तुमची आई बहीण ह्याच्या त्याच्या खाली का जाते? आणि हे फक्त हांडगे लोक असतात बरं का, मर्द बोलत नाहीत. मर्द कधीही ही असं झालं मग घरची भिना आणि बाहेरचीला पदर का घेना, बाहेरला जायचं. आणि कधीतरी यायचं आणि उगाच येतं. त्याच्या इथं असा डुक्कर कसा असतो की इथं तिथं तोंड मारत फिरतो, अशा पद्धतीनं येतात आणि डुकरावनी तोंड मारतात. आणि जास्ती करून जे हिंदीमध्ये कमेंट्स करतात ना, ही युपी बिहारीच्या टाकून दिलेल्या म्हणजे नाही का 17 जण त्यांच्या आईजवळ जाऊन झोपलेल्या पासून पैदा झालेल्या नासक्या अवलादी असतात, जे आईना अशाच फेकून दिलेल्या असतात. उपसून असे फेकून देतात की त्यांना माहीतच नसतं कुणाचा किती जणाचा किती ठेंबाचा आहे. आता मी लिमिट सोडूनच बोलणार आहे. किती ठेंबाचे अशा अवलादी असतात जे असे पैदा करून सोडून देतात, फक्त आणि फक्त घाण करणार. कारण त्यांना माहिती असते ही घाणीची पैदाईच आहे, तर ही घाणच करणार आहे, मग द्यायची फेकून, मग ते अशी फिरते इकडं तिकडं कुत्र्यासारखी, बरोबर की नाही? तर तुमच्या आईच्या गांडीत पाय घातला, नुसतं पाय घालून काही तुमची आग जिरणार नाहीये. तर हांडग्यांनो, नामर्दांनो, बुळग्यांनो, तुमची हिम्मत असेल तर माझ्या समोर येऊन मला अशी कमेंट्स करून दाखव. आता तुला कदाचित मराठी समजायची नाही. अगर तेरी गांडी में दम होगा हंडगे नामर्द कही के, तो तू मेरे सामने आकर बात कर. तेरे ये दोनों गोटियां है ना, निकल कर तेरे साथ बहुत अच्छे से गेम खेल कर मैं तुझे इधर से नंगा करके हंडगा बना के भेजूंगी तेरे गाँव पे.
ना तू इसी काम का रहेगा ना इसी काम का रहेगा. समजलं? माझ्या वाटेला जाताना विचार करून जायचं. मी सगळ्या भाषा मला येतात, सगळ्या लँग्वेज मला येतात, सगळ्या पद्धतीमध्ये समजवता येतं आणि एकदम गावरान पद्धतीमध्ये तर अतिशय छान पद्धतीने समजवता येतं. मी पहिलं पण सांगितलेली, मी जशाच तशी वागते. मी फक्त माझ्या घरातल्या लोकांसाठी, माझ्या जवळच्या लोकांसाठी मी सहन करते, पण अशा कुत्र्यांसाठी मी कुठल्याही गोष्टी सहन करत नाही, जे असे शेपूट हलवत फिरतात, गांडीत शेपूट घालून असे हलवत फिरत असतात, कारण त्यांच्याकडे काही करायलाच नसतं. बरोबर की नाही? तर वाईट कमेंट करणाऱ्यासाठी फक्त हा व्हिडिओ आहे. तर माझ्या वालवरती येऊन मलाच ज्ञान शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आई बहिणी तिकडे उघड्या नागड्या लाईव्ह घेतात ना, तिथं जाऊन तुमची आई बहीण घालायची. हे महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र आहे आणि इथं सगळ्या शिवकन्या आहेत. गांडीत अशी तलवार घालतील ना तर डोक्यातून काढतील, अशा इथं शिवकन्या आहेत. त्यामुळं घाण करण्याच्या आधी 1000 वेळा विचार करायचा. अख्खं खानदान लांड करून टाकलं तर लक्षात घ्यायचं. परत इथे येऊन तर फ्रेंड्स, मला माहिती आहे तुम्हाला ही माझी भाषा आवडत नाहीये आणि आवडलेली जरी नसली तरी मी माझ्यावरती कुणी काही बोलल्यानंतर मी सहन करू शकत नाही, कारण चिखलामध्ये दगड टाकला की शिंतोडे येतात, मान्य आहे. परंतु की असंच म्हणून जर आपण बसलं तर ह्यांनी आता हे काय केले, डागच लावलाय ना. क्या दिखाना चाहते, काय दिसलंय तीच बघ ना. बरोबर की नाही? काय दिसलंय? माझे मोठे मोठे हे दंड दिसले. तर हे दंड दिसलेत ना, ह्या दंडामध्ये तेवढीच पावर आहे, ते दाखवण्यासाठी ते बनवलेलं आहे. तर तुझ्या जर गांडीत हिंमत असेल ना तर ह्या दंडाला समोरासमोर येऊन भिड, तुला त्यावेळेला कळलं काय पावर आहे. जेवढी ह्या तोंडात आहे ना तेवढी त्याच्यापेक्षा दुपटीने ह्या डोक्यात आहे आणि त्याच्यापेक्षा तिपटीने ह्या दंडात आहे. तर ये महाराष्ट्रात तर लक्षात घे, कुणाच्या वाटेला जायचं ना हे 1000 वेळा विचार करायचा. माझ्या वाटेला जाताना तर तू 1000 वेळा नाही, 1,00,000 वेळा विचार करायचा. तर चला फ्रेंड्स, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. बाय बाय.